वर्तमानपत्रात आपलं स्वागत आहे। यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे। डॉक्टर ऋत्विक जयकर। मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थी व गुणीजनांचा सत्कार समारंभ संपन्न। क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीने मातंग समाजातील यशस्वी विद्यार्थी व गुणीजनांचा सत्कार समारंभ यशस्वीरित्या संपन्न झाला। रविवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मातंग समाजातील इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 50 विद्यार्थिनींचा सत्कार डिक्शनरी, तुळशी रोप, पेन आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला। वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर झोंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, डॉक्टर आतिश बोराडे, पोलीस उपनिरीक्षक वैभव बोराडे, आयोजक सुरेश पाटोळे, श्रीकांत बोराडे, प्राध्यापक परमेश्वर हटकर, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे, रोहन लोंधे, प्राध्यापक मारुती घंटेवाड, लेखक किशोर जाधव, टी.एस. क्षीरसागर सर, रश्मी बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर दिगंबर झोंबाडे यांची वसुंधरा महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि वैभव बोराडे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या खात्याअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजक व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की मातंग समाजातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार आम्ही दरवर्षी करतो। त्याचबरोबर वर्षभर आम्ही या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रम निवडीबाबत आणि विविध स्पर्धा परीक्षांबाबत देखील मार्गदर्शन करतो। यावर्षी मोठ्या प्रमाणात समाजातील विद्यार्थी 80% वरती गुण घेऊन 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत। मातंग समाजात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक जागृती होत आहे। जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। नव्याने नियुक्त झालेले पोलीस उपनिरीक्षक वैभव बोराडे यांनी आपली यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली। मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आतिश बोराडे यांनी अभ्यास करण्याची पद्धती आणि व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले। डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी तुम्ही कोणतेही काम करा पण नेहमी त्यामध्ये उच्चतम दर्जा गाठण्याचा प्रयत्न करा। आपण करत असलेल्या कार्यात नेहमीच त्या क्षेत्रातील शिखराकडे लक्ष ठेवले पाहिजे। विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सफाईदारपणा, प्रामाणिक मेहनत आणि सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे। माझ्यासारखा मागास समाजातील व्यक्ती आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता या पदावर पोहोचू शकला याचे संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महामानवांच्या कार्याला जाते। त्यांच्या धोरणांचा हा परिपाक आहे। मी विद्यार्थी दशेपासून गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले। आई-वडिलांनी दिलेल्या सुसंस्कारांबरोबरच शिक्षणातील प्रत्येक टप्प्यावर मी नेहमी सर्वात पुढे राहण्याचा प्रयत्न केला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे सेवेत रुजू झाल्यापासून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। या शब्दात आपले मत व्यक्त केले। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर दिगंबर झोंबाडे यांनी सांगितले की समाजातील अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांनी सद्गुणांची कास धरली पाहिजे। शिक्षणातून आपले भवितव्य उज्ज्वल करत असतानाच एक सुसंस्कृत माणूस बनले पाहिजे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय अडसुळे शहराध्यक्ष, रोहन कामणे शहर सचिव, विश्वेश्वर गायकवाड, महेश तेजबिंदे, ओंकार पाटोळे आदींनी परिश्रम घेतले।
गेली अनेक वर्ष आम्ही सातत्याने आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी येत असतो. आपले विद्यार्थी पुढे जाऊन मोठे अधिकारी व्हावेत, आपल्या समाजाचं नाव सोलापूर शहर जिल्हा राज्य वाचलं पाहिजे या हेतूने आम्ही विद्यार्थ्यांना एक सामाजिक स्थान म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत. नुकताच PSI परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाचे वैभव कोराडे हे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला नंबर येऊन या ठिकाणी 95% मार्क घेतलेले दहावीमध्ये गणेश माझे दिसत आहे. या ठिकाणी माझे मुस्लिम आहे सहा झाले खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक करताना आपल्याला आपले देखील विद्यार्थी खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगल्या मार्क घेऊन या ठिकाणी बारावीमध्ये ते समजत असतात. तसेच काही विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील